जोएब खान नावाच्या 20 वर्षाच्या मुलानं इंस्टाग्रामवर एक रील बघितली। या रीलमध्ये सांगण्यात आलं होतं की पुरुषांच्या अंडकोशाची काळी बाजारपेठ आहे आणि त्या अंडकोशाची किंमत तब्बल 1.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे असा दावा करण्यात आला होता। जोएब मग कामाला लागला। त्यानं स्वतः डॉक्टर असल्याचं भासवत इतर तिघांना सोबत घेतलं। जोएब डॉक्टर सारखेच कपडे घालायचा। इतर तिघांना त्याची खात्री पटली। मग चौघांनी मिळून एका अल्पवयीन मुलाला सावज बनवलं। तो पीडित मुलगा पेन आणि चेन सारख्या छोट्या मोठ्या वस्तू विकायचा। आरोपी असलेल्या चौघांनी त्या अल्पवयीन मुलाला 100 रुपये देतो असं म्हणत भांडण सोडवायला चल म्हणून एका निर्जन स्थळी नेलं आणि त्याची हत्या केली। पीडित मुलाचा मृतदेह सापडला। त्याच्या हातावरच्या टॅटूनं आईनं त्याला ओळखलं। मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं त्यावेळेस पीडित मुलाचे अंडकोश गायब असल्याचं निदर्शनास आलं। संबंधित आरोपींना पकडलं त्यावेळेस त्यांनी अंडकोश चोरीसाठी अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची कबुली दिली। पीडित मुलाचे चोरलेले अंडकोश घेऊन आरोपींनी ते विकण्याचा प्रयत्न केला, पण असा कोणताही बाजार अस्तित्वात नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं। याचाच अर्थ असा की एका रील्समधल्या चुकीच्या माहितीनं एका 16 वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। तर चुकीची रील बघून एका मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भोपाळमध्ये घडलेला आहे। अंडकोशासाठी अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली। रील्स बघितली आणि नंतर मर्डर केला। धक्कादायक असा हा सगळा प्रकार भोपाळमध्ये घडलेला आहे। पोलिसांनी या आरोपींना आता अटक केलेली आहे।